आई अगं काय झालं, कशाला रडतीयस तू? अगं एंगेजमेंट आत्ता होणार नाहीये आणि गौतम जिजू बोलले त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, ते करतील परत आणि करणार आहेत ते. ताई मला माहितीये तू या सगळ्या कारणासाठी रडत नाहीयेस, तुला या सगळ्याचं टेन्शन आलेलं नाहीये. ताई तू मला सांगू शकतेस. ताई ताई अगं बोल ना माझ्याशी. घरी कोणी यायच्या अगोदर मला जे असेल ते सांग प्लीज. ताई तू गौतम बद्दल ऐकून रडतीयस ना? उगाच काही बोलू नको आणि मला विचारू नको. जातोय तू. ताई मी तुला विचारणार आहे आणि तुला सगळं सांगायचंय मला. अगं मी कधीपासून बघते गौतमचं नाव जरी कोणी काढलं ना तर तू घाबरायला लागतेस. त्याचा घरात विषय जरी चालू असेल ना तर तुला टेन्शन यायला लागतं ग. तो काय येतो आपल्याकडे आजकाल. आणि मला अजून पण आठवतंय गौतम जिजू जेव्हा बघायला आले होते तेव्हा पण तो आला होता आणि नुसताच आला आणि गेला. का असं? तू मला सांग, जे असेल ते तू मला सांग. ताई तू मला सांगू शकतेस ताई प्लीज. तू प्रेम आहे एकमेकांवर. खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. हा जे काहीतरी केलंय ना ते दोघं माझ्यामुळे केलंय. माझी हिंमत नाही झाली मम्मी पप्पांना सांगायची की माझं गौतमवर प्रेम आहे. तुला माहितीये थोडा सकाळी पण आला होता इथे मला भेटायला. तर मला सांगत होता की आशू प्लीज साखरपुडा करू नको. पण मी नाही ऐकलं. आणि त्याने पाऊल उचलला. मी काय करू? जर त्याला काही झालं ना तर मी नाही जगू शकत. मला नाही माहित मी काय करू. सगळं माझ्यामुळे झालं. डॉक्टर गौतम. मिस्टर कानोलकर, त्यांची कंडिशन आता खूप क्रिटिकल आहे. टॉक्सिन सगळ्या शरीरात पसरलेला आहे. पल्स खूप लो आहे. बीपी खूप ड्रॉप झालेला आहे. तो बरा होईल ना? आता काही सांगता येणार नाही. पुढचे काही तास खूप क्रिटिकल आहे.